जळगावमध्ये वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलांमध्ये मोठी वाढ होत असल्याचा आरोप करत आज अनेक नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। वापर कमी पण बिल जास्त असा दावा करत नागरिकांनी आपल्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या। स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्यांवर आर्थिक भार पडत असल्याचे सांगत या बिलांची चौकशी करण्याची आणि नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी नागरिकांनी महावितरणच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। वाढीव बिलांचा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। नेमक्या काय आहेत नागरिकांच्या तक्रारी, प्रशासन यावर काय भूमिका घेणार आणि स्मार्ट मीटरच्या वादामागचं सत्य काय? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले आहेत, काय मागणी आहेत आपल्या? आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलेले। आम्ही याच्या अगोदर एमएससी ऑफिस मध्ये गेले होते, साहेबांशी बोलायले। आमचा जे जुना मीटर होता तेव्हा आमचं बिल यायचा 800-900 पर्यंत घराचा, आणि आता जेव्हापासून स्मार्ट मीटर लावलेलं आहे, मागच्या महिन्यात गेलेले माझा 3270 बिल आला होता। मग ते नाही भरला मी, या महिन्यामध्ये मला 16,500 रुपये बिल आलेलं आहे। स्मार्ट मीटर मुळे येतोय आणि स्मार्ट मीटर लीगल नाहीये, फडणवीस साहेबांना पण सांगितलंय, आणि ते जबरदस्ती एमएससी वाले लावताय, त्याच्यामुळे आमचा बिल काय पण येतोय। जे बिल 800-900 यायचं होतं ते 16,500 येतोय। आम्ही 20-25 कमवणार माणसं 16,500 कस का भरणार आम्ही हे एमएससी मध्ये विचारलं तर ते म्हणताय आम्ही अधिकारीशी बोलू। अधिकारी काय समोर येत नाहीये। त्या हिशोबानं आम्ही आज आलेले कलेक्टर साहेबांकडे, कारण आम्हाला कलेक्टर साहेब सांगणार याच्यामध्ये काय होणार काय नाही, आणि हे स्मार्ट मीटर आम्हाला नको पाहिजे। कारण काय, फडणवीस साहेबांना पण सांगितलंय स्मार्ट मीटरची गरज नाहीये, तुम्ही जुना मीटर लावून द्या आम्हाला। आम्ही एवढंच बोललेले आहे आम्ही, आणि त्याच्यानंतर आम्ही एमएससी ऑफिसचा सगळं बोलून आम्हाला तिथे काय रिप्लाय भेटला नाही। त्या हिशोबाने आम्ही आता कलेक्टर साहेबांकडे आलेले। जास्त बिल येते का स्मार्ट मीटर मुळे? भरपूर बिल येतंय, 16,500, कोणाचं 20,000 आलेलं आहे, कोणाचं 40,000 आलेलं आहे। म्हणजे काय घरी बसून काय कंपनीची मशीन तर नाही चालवत आहे, सगळ्यांकडे लाईट पंखा काय ना काय आहे, फ्रीज वगैरे, पण एवढं बिल। नाव सांगा आपलं? माझं नाव सूरज चट्टाण आहे, मी सिंधू कॉलनीचा आहे। मी अर्चना कुमार तृतीयपंथी। दादा, गेल्या काही दिवसापूर्वी मला बिल खूप कमी येत होतं, आणि आज हे लोक वाढीव बिल, आणि जेव्हा हे स्मार्ट मीटर बसवायला आले माझ्या घरी तेव्हा मी यांना सतत बोलत गेली की दादा हे मीटर आम्हाला बसवू नका। तर मला जबरदस्ती यांनी धमक्या दिल्या की तुमची लाईट कटिंग होईल किंवा असं हे धमक्या देऊन यांनी मीटर बसवले। आम्ही जेव्हा महाजन सर एमईसीबीचा जो मॅनेजर आहे त्याच्याकडे गेलो तर तो आम्हाला फिरफिर करतोय। आमचं एकच मागणं आहे, जुन्या मीटरनुसार आम्ही बिल भरू, नाही तर आम्हाला आमचे जुने मीटर परत बसवून द्या। आणि राजूमामा भोडे जळगावचे आमदार यांना पण ती रिक्वेस्ट आहे, आणि सगळे मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना पण आम्ही तीच रिक्वेस्ट करतो की गोरगरिबांना आम्हाला न्याय द्या आणि आमचे जुने मीटर आम्हाला परत द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाव सांगा आपलं? अर्चना कुमार तृतीयपंथी, हरिविठ्ठल नगर, जळगाव शहर। मीटर विरोधात तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आलेत, काय मागणी आहेत? आमचं तेच निवेदन आहे, जे अगोदर आमचे जे मीटर लावलेले होते त्याप्रमाणे आम्हाला बिल रेग्युलर यायला हवं। त्याच्यावरती वाढीव बिल आल्यावरती आम्ही भरणार कस काय, घरातला खर्च करणार कस काय? त्या बाबतीत आमचं हे निवेदन आहे की आम्ही कलेक्टर ऑफिस समोर येऊन साहेबांसमोर आम्हाला हे निवेदन आमचं स्पष्ट करून पाहिजे। आता आमचं जुनं मीटरचं पहिले अगोदर 2200 रुपये, 2100 रुपये, 1800 रुपये यायचं, आता 6000 रुपये बिल आलेलं आहे एकाच महिन्यात। त्या आम्हाला आमची संपुष्टी करून पाहिजे, बस रेग्युलर बिल यायला पाहिजे आम्हाला, वाढीव बिल नको। आम्ही भरणार कुठून? जुन्या मीटर प्रमाणे बिल यायला पाहिजे। नाव सांगा आपलं? पंकज बाविस्कर, बोईटेनगर। आज जिल्हाधिकारी कार्यालयात आलात, काय मागणी आपली? देखो, सबसे पहले तो इन्होंने जबरदस्ती हमारे यहाँ स्मार्ट मीटर लगाए, हम लोगों ने मना किया फिर भी स्मार्ट मीटर लगाए, जबकि हम लोग संतुष्ट थे। हमारे पुराने मीटर से जितना हम चलाते थे उतना बिल आता था, वही उपकरण आज है और उसमें इतना बिल। और हद तो तब हो गई, 4 महीने से तो हम लोग फिर भी सहन कर रहे हैं इन लोगों को। 20,000, 25,000, 15,000 इतना बिल, मतलब अपनी मनमानी। आज तो मैं एप्लीकेशन भी लिख करके ली थी, लेकिन एप्लीकेशन ये लोग लेते ही नहीं है, क्योंकि ये लोग प्रशासन के इतने बड़े बड़े अधिकारी हैं। तो हम लोगों के आम नागरिक की तो एप्लीकेशन ये लोग लेने में शर्म आती है इन लोगों को। और दूसरी बात, हद तो तब हो गई कि जब मैं 8 दिन से घर में नहीं हूँ, जब कल जांच करवाई, कल देखा ना, मतलब हमारी बोरिंग का मीटर खराब हुआ था, तो इलेक्ट्रिक वाले को बताया, तो मतलब इत्तेफाकन मुझे वो पता चला कि मैं 8 दिन से घर में नहीं हूँ और मेरा यूनिट जो है 250 से पार चला गया है। मतलब मैं घर में नहीं होने के बाद मेरा मीटर चल रहा है, तो ये मतलब अभी तक मेरा 5,000 तो बिल आ गया। 8 दिन में अगर 250 यूनिट खींच रहा है तो मतलब मैं घर में
क्या है आपकी? मांग तो मेरी इतनी है, पहले अपनी हुकूमत चलाओ मत, ऑनलाइन होने के बाद आप वहां से मीटर कटिंग कर देते हैं, हमारे यहाँ लाइट बंद हो जाती है, ये गलत बात है। दूसरी बात, हम लोग तो हर महीने मीटर भर रहे हैं ना मिल, अगर हमारे मीटर में फॉल्ट है तो आप आकर के चेक करो। और तीसरी बात, हमको पुराना ही मीटर चाहिए। और आज मैं सबके सामने, आप सभी के सामने बोलती हूँ कि मैंने जो ये एप्लीकेशन दी थी और आपने नहीं ली प्रशासन ने, और मेरे साथ इस तरह से सलूक किया, तो उसके कारण मैं वहाँ पर MSCB में भी सभी अधिकारियों को बोल के आई हूँ कि आज मैं घर जाकर के सबसे पहले स्मार्ट मीटर तोड़ूंगी, और उसके बाद अगर आप मेरे घर पे आते हैं तो मैं केस दर्ज कराने को भी तैयार हूँ। नाम बोलो आपका। दीपा तापड़िया।